माझी बायको माझ्यासोबत कधीच खुश नव्हती. तिला हमेशा वाटत असे, माझ्या नवऱ्याने मी जे म्हणेल तेच केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला असं वाटत होतं, मी माझं जीवन एकदम हौस-मौज करून जगलं पाहिजे. पण माझी तशी परिस्थिती नव्हती. मी दिवसभर राब-राबून घरी 2 टाईमचं जेवण, अन्नपुरतेच पैसे कमवायचो आणि तिला हे सहन होत नसे. ती मला हमेशा टोमणे मारत असे. शेजारच्यांचे कसे चालू आहे? शेजारच्यांनी आज घरात नवीन काय वस्तू घेतली? आपल्या शेजारच्या काकूंनी आज खूप सारी शॉपिंग केली. आज ते इथे फिरायला गेलेत, उद्या तिथे फिरायला जाणार. ती हमेशा दुसऱ्या लोकांशी कंपेअर करत असे आणि तिचे असे बोलणे ऐकून मी खूप दुःखी होत होतो. पण तिला काही वाटत नव्हतं. पुढे चालून तीही कामाला बाहेर जाऊ लागली. ती एका कंपनीत कामाला जात होती. जो कंपनीचा मालक होता, तो बायकांना खूप वेगळ्या नजरेने बघत होता आणि त्याचा फायदा माझ्या बायकोने घेतला. माझी बायको हमेशा त्याला गुलूगुलू बोलत. घरात कशाची गरज लागली तर त्याच्याकडून पैसे घेत. माझी बायको त्याला काय देत होती, बायकोलाच माहीत. पण ज्या दिवसापासून माझी बायको कामाला जाऊ लागली, त्या 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 दिवसापासून आमच्या घरातली परिस्थिती एकदमच बदलून गेली. ती रोज संध्याकाळी येताना हॉटेलमधून जेवण घेऊन येत असे. प्रत्येक महिन्याला खूप सारी शॉपिंग करत असे. बॉससोबत कंपनीच्या कामाकरिता मला बाहेर जायचं आहे, असं सांगून ती 8 दिवसांसाठी त्या बॉससोबत बाहेरगावी गेली. मी तिला विचारलं, तर ती मला कधीच पुरेपूर उत्तर देत नव्हती. माझ्या प्रश्नाला हमेशा ती टाळत असे. मी काही म्हणालो, तर मला ती डायरेक्ट म्हणायची, "गप्प बसा, तुमच्यानी तर आमच्या हौस-मौज पूर्ण होत नाहीत. मी कामाला चालली आहे, म्हणून तरी जरा घरात बरं आहे." ती कामाला चालली होती, तर नवऱ्याची किंमत तिला अजिबात कळत नव्हती. मला तिचं असलं वागणं खूप खटकत होतं, पण ती माझं काहीही चालू देत नव्हती. तिने तिच्या बॉसला पुरेपूर वेडं करून टाकलं होतं. ती जे म्हणेल तेच तिचा बॉस करत होता. त्याने तिला आयफोनसुद्धा घेऊन दिला. रोज त्याला घरी आल्यावर सुद्धा बोलत असे. मला पूर्ण कळालं होतं की ही त्या बॉससोबत काहीतरी उलट धंदे करते. कारण तिला कामाला जाऊन 1च महिना झाला होता आणि घरात इतका पैसा येऊ लागला होता की मी हैराण झालो होतो. ती बॉससोबत बाहेरगावी गेली, पण जेव्हा ती घरी आली, तेव्हा ती फारच बदलून गेली. तिच्या अंगावर छोटे-छोटे कपडे होते. केस तर फार छोटी-छोटी केले होते. हातात महागडी वॉच होती आणि डोळ्याला गॉगल लावला होता. जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यासोबत 3-4 बॅगी आणि तेही मोठमोठ्या होत्या. तिला मी समोर बघता मी तिला ओळखलंच नाही. जेव्हा तिने गॉगल काढला, तेव्हा मला ती ओळखायला आली. पण तिचं हे रूप मला अजिबात आवडलं नव्हतं. एखाद्या परपुरुषाबरोबर अशी ती राहिली म्हटल्यावर माझ्या डोक्याचा पारा चढला आणि मी मागे-पुढचा विचार न करता तिच्या कानाखाली वाजवली. पण तिला त्याचा काहीही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी तिने तर फ्लॅट बुक केला. मला ती म्हणाली, "आपण या चाळीमध्ये राहणार नाही. मी आपल्यासाठी फ्लॅट बुक केला आहे. आपण तिथे राहणार आहोत." मी तिला विचारलं, "अगं, फ्लॅटसाठी तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले?" तेव्हा ती मला म्हणाली, "तुम्हाला काय करायचे? मी भरणार आहे. पैसे तुम्हाला नाही मागणार." एका रात्री तिला 11 वाजता तिच्या बॉसचा कॉल आला आणि तिला त्याने भेटायला बोलवलं होतं. मी त्याचं सर्व बोलणं ऐकलं. पण माझी बायको मला म्हणाली, "काहीतरी कंपनीचं काम निघालं आहे. त्याकरिता मला आत्ता जावं लागेल." "हो," म्हणालो. "जा तू." ती लगेच तयार होऊन बाहेर पडली. रात्रीचे 11 वाजले होते. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. मी त्या दोघांचा पाठलाग करणार होतो. तसंही मी तिच्या पाठीमागे गेलो, तर ती डायरेक्ट तिच्या बॉसच्या घरी गेली. बाहेर गेटवर वॉचमॅन होता, म्हणून मला मध्ये जाता आलं नाही. मी खिडकीतून बघण्याचा प्रयत्न केला, तर तिचा बॉस तिला म्हणत होता, "मी तुझ्यासाठी किती काही केलं. तू जे म्हणशील ते मी केलं. पण आज माझ्यासाठी तुलाही काहीतरी करावं लागेल." माझी बायको म्हणाली, "फक्त शब्द टाका. तुमच्यासाठी काही पण करेल." माझी बायको एकदम मूर्खासारखं वागत होती. बॉस तिच्या पायाला आणि हाताला स्पर्श करत होता. तेव्हा ती म्हणाली, "तुम्ही माझ्याशी काय करताय?" तेव्हा तो म्हणाला, "तुला गरम होत नाहीये का?" ती त्याला हो म्हणाली. मग तो म्हणाला, "ओढणी-बिढणी कशाला घेताय? साईडला ठेवून द्या." माझ्या येड्या बायकोने खरंच ओढणी बाजूला ठेवून दिली. एखाद्या परपुरुषावर इतका विश्वास कसा काय ठेवू शकते? मी एका बिनडोक बायकोशी लग्न केलं आहे असं वाटत होतं. तो आता तिच्या अगदी जवळ जात होता. आता मला हे सहन होत नव्हतं. त्याने तिला त्याच्या मिठीमध्ये धरलं. त्याने मिठीत घेतल्यावर माझ्या बायकोने त्याच्या कानाखाली वाजवली. मला माझ्या बायकोकडून हेच हवं होतं. त्याला लांब ढकललं आणि म्हणाली, "मूर्ख, तुला लाज वाटत नाही? माझ्या अंगाला हात लावायची हिंमत कशी काय झाली? माझ्या पैशावर तुला मजा करायला बरं वाटतं. माझ्याकडून ज्या गोष्टीसाठी नाही त्या गोष्टीसाठी पैसे घेतले आणि मला माझी इच्छा पूर्ण करू देत नाहीस. आज तर मी माझी इच्छा पूर्ण करणारच." माझी बायको ओरडू लागली. तेव्हा मी पटकन मध्ये गेलो. वॉचमन मला आडवा आला, पण मी त्याला पटकन बाजूला केलं आणि दार वाजवलं. त्याने माझ्या बायकोच्या तोंडाला रुमाल बांधला होता, जेणेकरून तिला ओरडता आलं नाही पाहिजे. मी दार वाजवल्यावर त्याने दार खोललं. तो मला म्हणाला, "कोण आहात तुम्ही?
तुम्हाला कोण पाहिजे? तुम्ही मधी कसं काय आला? तेव्हा मी जोरात त्याच्या कानाखाली वाजवली आणि म्हणालो, जिच्या अंगावर तू हात टाकायला लागला होतास तिचा मी नवरा आहे. मी मध्ये येताच पोलिसांनाही कॉल केला होता. तेवढ्यात पोलीससुद्धा आले. मी मध्ये गेलो होतो. माझी बायको बेडवर तोंडाला रुमाल बांधलेली तशीच बेडवर पडलेली होती. मला बघताच मोठ्याने रडू लागली आणि माझी माफी मागू लागली. पोलिसांनी त्या नीच माणसाला बेड्या ठोकल्या. माझी बायको मला माफी मागत होती. मला माफ करा. तुम्ही आला नसता तर आज माझं काय झालं असतं? तुम्हाला कसं काय कळलं मी इथे आले? तेव्हा तिला मी सांगितलं, मी तुझा पाठलाग करत आलो. मला माफ करा. मला असं कधीच वाटलं नव्हतं हा माझ्याशी असं काही करेल. पैशाच्या नादात मी त्याच्याजवळ गेले. पण तो असं काही करेल हा मी कधीच विचार करू शकत नव्हते. आणि आज मला कळलंय मी किती मोठी चूक केली होती. माझ्या बायकोला मी मनापासून माफ केलं आणि त्या दिवसापासून माझी बायको परपुरुषांबरोबर एक हात लांब राहायची. मित्रांनो, या जगात असं कोणीच नाही ते आपल्याला फुकटात काही देऊ शकतो. बदला त्याला काही ना काही द्यावाच लागतो. आपल्याकडून त्याला काही ना काही इच्छा असते, तेव्हा तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची मदत करत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवड Yeah.